नमस्कार, मी प्रतिभा मॅम. माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. जसे की आता आपल्याला माहीत आहे 10वीचे बोर्ड एक्झाम्स जवळ आलेले आहेत आणि आज तारीख आहे 5 फेब्रुवारी. सो 10वीचे बोर्ड एक्झाम्स जवळच आलेले आहेत. तर भरपूर विद्यार्थी मित्रांना हा टेन्शन असतं. प्रिपरेशन सगळी झाली आहे, पण मनामध्ये भीती असते. पेपर कसा सॉल्व्ह करायचा, कुठल्या गोष्टी घेऊन जायच्या, मेंटली फिट म्हणजे मेंटली पॉझिटिव्ह कसं राहायचं. तर आजचा व्हिडिओ आपण त्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. आणि आपल्या प्रसन्न अकॅडमीची पहिली बॅच 10वीची बॅच सक्सेसफुली पासआउट होत आहे आणि नेक्स्ट वर्षी नवीन वर्षाची ॲडमिशनसुद्धा स्टार्ट झालेली आहे. आपले प्रसन्न अकॅडमी निलंगा येथे आपली नवीन बॅच स्टार्ट होणार आहे. तर आता आपण बघणार आहोत की 10वीच्या विद्यार्थ्यांनी स्पेशली प्रिपेअर कसं राहायचं बोर्ड एक्झामसाठी. तुम्हाला येत आहे सगळं, पण कन्फ्युजन असणार. बोर्ड एक्झाम आहे म्हणल्यावर काहीतरी वेगळं असणार याची भीती असते सगळ्यांच्या मनात. तर ती भीती थोडीफार प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी आज मी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे. सो एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला ह्याच्यामधून भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी मिळतील. सो स्टार्ट करूया. तर आता सगळ्यात आधी तुम्ही बोर्ड एक्झामला जात आहात, तर बोर्ड एक्झामसाठी महत्त्वाच्या गोष्टी असतात तुमचे मटेरियल्स म्हणजे तुमचं हॉल तिकीट असणार, पेन पेन्सिल हे जे तुमचे कंपास असतो हे असतात. परत तुम्ही बॉटल कॅरी करताय, ह्या सगळ्याबद्दल आपण बघणार आहोत. आधी हे बघणार आहोत की मटेरियल्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही घेऊन जायला हवा, हे सगळं बघणार आहोत. दुसरं बघणार आहोत आपण रायटिंग स्किल आपण कशी ठेवायची. लँग्वेजेसच्या पेपरसाठी वेगळी, गणिताचे पेपर कसे सोडवायचे, कोणत्या पद्धतीने तुम्ही सोडवाल तर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला स्कोअर करता येईल. हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि ह्या वीकमध्ये आपण बोर्ड एक्झामचेच पेपरशी रिलेटेड व्हिडिओज बनवणार आहोत. सो आपण ते व्हिडिओ स्टार्ट करूया. आपण सगळ्यात आधी बघणार आहोत मटेरियल्स. तर मटेरियल्स म्हणजे वस्तू तुम्ही कोणत्या घेऊन जाणार आहात. आता साहजिक आहे तुमचं हॉल तिकीट आहे. सो हॉल तिकीट असेल तुमचं तर त्या हॉल तिकीटचे एक झेरॉक्स तर तुम्ही कंपल्सरी ठेवणार सोबत. ओरिजिनलवाला तर तुमच्याकडे राहणारच आणि प्लस एक झेरॉक्स हॉल तिकीट हे तुम्हाला कंपल्सरी ठेवावं लागेल सोबत. झेरॉक्स हॉल तिकीट. दुसरं म्हणजे तुम्ही ठेवणार आहात कंपोस्ट बॉक्स. ह्या बॉक्समध्ये तुम्ही स्पेशली कोणत्या गोष्टी ठेवणार तर तुम्ही ह्याच्यामध्ये पेन ठेवायचे 2, ते पण एकाच इंकचे. जर तुम्ही ब्लॅक पेन यूज करत आहात तर ब्लॅक पेनच 2 ठेवायचे. जे म्हणजे कशासाठी की तुमचा एक पेन जर संपला किंवा व्यवस्थित चालत नसला तर त्याच शाहीचा तुम्ही दुसरा पेन तिकडे यूज करू शकता. जर तुमचा ब्लॅक पेन लिहिता स्पॉइल झाला किंवा स्पॉइल होणारे पेन तर तुम्ही न्यायचे नाहीत, साधे आपले पेन न्यायचे. पण जर पेन चलत नसला, काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही त्याच्या जागी दुसरा पेन सबस्टिट्यूट करू शकता जो एकाच रंगाचा असेल. असे तुम्हाला 2 रंगाचे पेन घेऊन जायचे आहेत. हे झालं. दुसरं म्हणजे पेन्सिल वगैरे जर तुम्ही ठेवताय, जर तुम्ही लँग्वेजेसच्या पेपरसाठी जर पेन्सिल नेत असेल तर ती मोठ्या वगैरे अशा नॉर्मल साईजची घेऊन जाऊ शकता. पेन्सिल तुम्ही ठेवा. दुसरं म्हणजे स्केल. आता स्केल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन करण्यासाठी तुमच्या ज्या लाईन्स आहेत ते मारण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही 2 स्केल ठेवा, एक छोटीवाली आणि एक मोठीवाली. आता या छोटीवालीचा काय उपयोग आणि मोठीवालीचा काय उपयोग आपण हे पुढे बघणार आहोत. या 2 स्केल तुम्ही ठेवू शकता, शक्यतो तुम्ही ठेवा. आणि तिसरं म्हणजे बॉटल्स आणि तुमच्या हातामध्ये असलेला घड्याळ. पण घड्याळ पण कोणतं, डिजिटल नसावं, एक साधं सुद्धा नॉर्मल घड्याळ. कारण जर तुम्ही तिथे एक्झाम हॉलमध्ये जर डिजिटल तुम्ही जर वॉच घेऊन चालला ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन करू शकता, मग ते घड्याळ तुमचं तिकडे अलाव केलं जाणार नाही. सो तुम्ही जनरली एक नॉर्मल जे घड्याळ असतं
ज्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा टाइम वगैरे बघू शकतो. तो टाइम त्या पद्धतीने तुम्ही तुमचं ते घड्याळ घेऊन जावा. डिजिटल गोष्टी तिथे अलाव नसतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅरी करायच्या आहेत. पेन्स पेन्स म्हणजे कुठले घेणार? एकाच रंगाचे 2 पेन घ्यायचे. दुसरं म्हणजे पेन्सिल घ्यायची, इरेझर वगैरे सगळं त्याच्यामध्येच. स्केल्स छोटी आणि मोठी या 2 वेगळ्या स्केल्स असणार आणि एक बॉटल जी तुम्ही स्वतःसाठी कॅरी करणार. अरे आता तुम्हाला हे तर समजलं की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत. आता आपण बघणार आहोत आन्सर शीट जी तुम्हाला मिळते त्याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल करायची असते पहिल्या पानावर. मग ती कोणत्या असते? ती बहुतेक म्हणजे तुम्हाला ती कॅपिटल लेटर्समध्येच तुम्हाला फिल करावी लागते. बरोबर नंबर्स टू नंबर्स कॅपिटल लेटर तो व्यवस्थित फिल करावा लागतो. तुमचं नाव असेल, सेंटर कोड, सब्जेक्ट कोड म्हणजे तुमच्या विषयाचा कोड जो आहे, हे सगळे इन्फॉर्मेशन आपल्या हॉल तिकीटवर असतात. सीट नंबर आणि बारकोड हा तुम्हाला तिकडे लावावा लागतो किंवा तुमचा जो सुपरवायझर जो असेल तो तुम्हाला लावण्यासाठी हेल्प करतो. त्या सगळ्या इन्फॉर्मेशन व्यवस्थित नीट पद्धतीने तुम्हाला तिथे फिलअप करायचे आहे. आता तुमचा पेपरचा टायमिंग असेल 11. आपला पेपरचा टायमिंग असतो 11 वाजता. मग तुम्हाला पेपर आन्सर शीट 10:45 ला मिळते. आन्सर शीट म्हणजे 11:15च्या दरम्यान तुम्हाला आन्सर शीट दिली जाते. 11:15 ते 11 मध्ये तुम्हाला सगळ्यात आधी पेपर हातामध्ये मिळाल्यानंतर आधी पेपर चेक करायचा आहे. दोन्ही बाजूने तो व्यवस्थित प्रिंट केलेला आहे. प्रिंट केलेला म्हणजे व्यवस्थित तिथे लाईन्स आहेत का? ब्लँक पेपर तर नाही ना, कारण ब्लँक पेपर असलं तर तुम्हाला लिहायला ते कम्फर्टेबल होणार नाही. सो तिथे लाईन्स व्यवस्थित आहेत का? सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे चेक करायचं आहे. हे चेक केल्यानंतर फर्स्ट पेज जो असतो, पहिला पेज, तिकडे व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली आहे का तुम्हाला फिलअप करण्यासाठी, हे तुम्हाला चेक करायचं असेल. जर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये काही जर प्रॉब्लेम असला तर तिथे आन्सर शीट आपल्याला चेंज करून दिली जाऊ शकते. सो तुम्ही तसं करा. आधी आन्सर शीट चेक करा. सगळे पेजेस व्यवस्थित आहेत का, त्याच्यावर लाईन्स व्यवस्थित आहेत का, हे जो सेंटर हा जो कॉलम असतो फिलअप करण्यासाठी इन्फॉर्मेशन हे व्यवस्थित आहेत का, हे सगळं तुम्ही व्यवस्थितपणे चेक करा. आणि नंतरच तुम्ही तो फॉर्म जो आहे, फॉर्म म्हणते मी, आन्सर शीट आहे ते फिलअप करायला चालू करा. मग आता तुम्ही हे जेव्हा फिलअप केल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला 2 स्केल्स हव्यात, एक पट्टी छोटीवाली आणि एक पट्टी मोठीवाली. मग मोठीवाली पट्टी तुम्हाला कशासाठी हवी आहे? तर ती व्यवस्थित तुम्हाला लाईन्स ड्रॉ करण्यासाठी, जेणेकरून तुमचा जो पेपर असेल तो एकदम छान पद्धतीने प्रेझेंटेबल व्हायला पाहिजे. आता हा तुमचा समज, फॉर एक्झाम्पल ही तुमची आन्सर शीट आहे. फॉर एक्झाम्पल ही आन्सर शीट आहे. ही आपली जनरल लाईन असते जी आपल्याला बोर्ड करून, म्हणजे एक लाईन असते दिलेली असते आणि एक अशी लाईन असते. असा आपला जनरल पेपर असतो. तर तुम्ही मोठी स्केल जी घ्याल त्या स्केलनी तुम्हाला एक इथे लाईन काढायची आहे, इथे सेंटरमध्ये लाईन काढायची आहे आणि एक लाईन इथे ओढायची आहे. आता हे म्हणाल तुम्ही कशासाठी मॅडम? तर हे ह्याच्यासाठी, कारण इथे तुम्ही जो क्वेश्चन लिहिणार आहात तो क्रमांक टाकणार आहात. इथे पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, क्वेश्चन नंबर, आणि इथे टाकलं मग इथेच जे स्टार्टिंग करताय. आता जनरली तुम्ही जर समजा फिलिंग द ब्लँक्स असतील क्वेश्चन पेपरमध्ये, तर तो कसा करायचा आहे तुम्हाला? क्वेश्चन नंबर 1 फिलअप्स, आणि इथे डायरेक्ट तुम्हाला 1 2 3 4 अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर स्टार्ट करायचा आहे, रायटिंग चालू करायची आहे. आणि ही लाईन जर तुम्ही म्हणताय, ही लाईन आपण का देतोय? तर आपले जे आन्सर्स लिहितोय ते या लाईनच्या त्या साईडला जायला नाही पाहिजेत. ही आहे आपली बॉर्डर लाईन.
या लाईनच्या या साईडला आपले आन्सर, आपले जे वर्ड्स आहेत ते जायला न पाहिजे, त्याच्यामुळे ही लाईन असते. आणि ही लाईन असते, आपण वेगवेगळे त्याचे कंपार्टमेंट जे असतात ते कॉलम्स वेगवेगळे करतो, क्वेश्चन नंबर आणि इथे स्टार्ट करतो. तर ह्याच्यासाठी तुम्ही या लाईन्स काढायच्या आहेत. या दोन्ही लाईन्स काढतायत, मी गॅरंटी देते अशा लाईन्स तुम्ही जर काढताय बोर्ड एक्झामला तर ते खूप छान पद्धतीने प्रेझेंटेबल राहील. आणि जेव्हा ते सर किंवा मॅडम तुमचा पेपर चेक करतील त्यांना तुमच्याबद्दल खरंच खूप छान वाटेल की तुम्ही इतक्या छान पद्धतीने ते पेपर प्रेझेंट केलेला आहे. सो ह्याच्यासाठी तुम्हाला मोठी स्केल लागणार, छोट्या स्केल तुम्हाला नाही लागणार, कारण तुम्हाला मोठ्या मोठ्या लाईनी ओढायच्या. त्याच्यामुळे इथे मोडताना तुम्हाला मोठी स्केलच लागेल. सो हे बघितलं आपण मोठ्या स्केलचं. आता आता तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतात, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स सायन्समध्ये, हिस्ट्रीमध्ये, जिओग्राफीमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. मग ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना क्वेश्चन लिहायचा का नाही हा प्रश्न असतो. क्वेश्चन्स लिहायचे का नाहीत, मग तिथे मी प्रिफर करेन जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स आता जेव्हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्ही लिहिताय, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स म्हणजे कोणते? फिलअप्स, रिकाम्या जागा भरा, मॅचअप्स, जोड्या जुळवा, राईट ऑर रॉंग, चूक का बरोबर, ह्या गोष्टी. आणि जेव्हा तुम्ही सायन्स मध्ये, विज्ञान मध्ये बघाल तर तिथे फाइंड ऑड मॅन आउट, हे असतात. मग हे सगळे असतात ऑब्जेक्टिव्ह मार्क्स, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. मग ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जेव्हा तुम्ही प्रिफर करताय मग तिथे तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन लिहावे लागतात. तुम्ही तिथे डायरेक्ट आन्सर नाही लिहू शकत, तुम्हाला तिथे क्वेश्चन्स लिहायचे आहेत. जर तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिताय तर तुम्हाला क्वेश्चन नंबर आणि ते आन्सर कशाचं आहे मग हे परफेक्ट लिहावं लागेल. म्हणजे स्वरूप असं असणार, तुम्ही फॉर एक्झाम्पल आता समजा तुमचा क्वेश्चन नंबर पहिला आहे फिलिंग द ब्लँक्स, फिलअप्स. सो तुम्हाला फर्स्ट टाकायचंय, पूर्ण क्वेश्चन लिहायचे आणि तुम्हाला आन्सर त्याच्यामध्येच लिहायचं आहे, म्हणजे पूर्ण लाईनमध्ये आन्सर लिहायचे. आणि जेव्हा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही फिलअप्स, रिकामी जागा जेव्हा तुम्ही लिहिताय त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहिताय, मी भरपूर मुलांचं पाहिलंय क्वेश्चन्स ते रेड पेनने लिहितात आणि आन्सर्स ते ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनने लिहितात. बोर्ड एक्झाममध्ये हे रिलायबल नाही, हे व्हॅलिड नाही. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला एकच पेन वापरावा लागेल, भले तो ब्लॅक असो किंवा ब्ल्यू असो. तिथे रेड पेन यूज करणं चुकीचं आहे, तुम्ही तिकडे रेड पेन यूज करू नका. तुम्ही असं करू शकता, पूर्ण क्वेश्चन तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स लिहिताय, रिकाम्या जागा जर लिहिताय, पूर्ण क्वेश्चन्स तुम्ही ब्लॅक पेनने लिहा आणि जे तुमचा आन्सर आहे त्याला तुम्ही पेन्सिलने फक्त 2 वेळा लाईन करा, अंडरलाईन करा, व्हॅलिड आहे, बस तेवढंच. तुम्ही तिथे रेड पेनने क्वेश्चन लिहाल आणि नंतर आन्सर तिथे ब्ल्यू पेनने किंवा ब्लॅक पेनने लिहाल, मग ते चुकीचं आहे. कारण तिकडे आपण बोर्ड एक्झाममध्ये आन्सर शीटमध्ये रेड पेन आपण यूज करू शकत नाही. सो क्वेश्चन पेपर तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करताय, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असो किंवा कुठलेही मोठे क्वेश्चन्स असो, हा जो क्रमांक असतो 1, 2, 3 हा क्रमांक व्यवस्थित टाका. आणि जेव्हा तुम्ही प्रश्न लिहिताय, रिकाम्या जागा, जोड्या जुळवा किंवा हे जे 1-1 मार्काचे, 2-2 मार्काचे जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवताय, तिथे तुम्ही जर प्रश्न लिहिताय मग तो सुद्धा तुम्ही पेननी आन्सर लिहिताय त्याच पेनाने तुम्ही तो क्वेश्चन्स पण लिहायचे. तिथे तुम्ही रेड पेन मध्ये क्वेश्चन लिहिणार आणि मग त्याच्या पुढे तुम्ही ब्ल्यू पेननी आन्सर लिहिणार, हे रिलायबल नाही. तुम्हाला एकच पेन वापरायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहेत. आता हे झालं ऑब्जेक्टिव्हसाठी. ऑब्जेक्टिव्ह मध्ये असे झाले. आता पुढे आपण बघूया जे मोठे प्रश्न असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बोर्ड एक्झामचे जेव्हा पेपर सोडवतायत त्याच्यामध्ये जर 1-1 मार्काचे जर क्वेश्चन्स असतील, इंग्लिश ग्रामरमधले प्रश्न तुम्हाला लिहावे लागतात.
लिहायचे आहेत इंग्लिश ग्रामरमध्ये. त्याच्यामध्ये जर सुरुवातीचा जो भाग असतो आपला तो पॅसेजेसचा असतो. पॅसेजेसमध्ये क्वेश्चन लिहायची गरज नसते, तिथे गरज नाही. फक्त तुम्ही जो क्रमांक आहे, क्वेश्चन नंबर हा बरोबर टाका, तिथे क्वेश्चन लिहायची गरज नाही. पण तुम्ही जेव्हा ग्रामर सेक्शन चालू करताय तिथे मात्र तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये क्वेश्चन्स लिहावे लागतात. गणितामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही एक एक मार्काची गणितं करताय तिथे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन लिहावा लागतो. क्वेश्चन नंबर पण लिहावा लागतो आणि तो क्वेश्चन कोणता आहे ते पण लिहावं लागतं आणि मग तुम्हाला आन्सर सोडवायचे असतात. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि पण तुम्ही जेव्हा सायन्स, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पॉलिटी, इको हे सगळे विषयांचा जेव्हा अभ्यास म्हणजे पेपर लिहितात त्याच्यामध्ये जेव्हा ऑब्जेक्टिव्ह असतात, रिकाम्या जागा, मॅच द फॉलोइंग, रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, परत चूक का बरोबर, ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला तिथे प्रश्न लिहावे लागणार आणि त्याच्याच पुढे तुम्हाला आन्सर्स पण लिहायचे आहेत. आन्सर्स तुम्ही लिहिताय तर तुम्हाला ते अंडरलाईन करायचं आहे, जेणेकरून जो पेपर चेक करणारे व्यक्ती आहे त्याचं डायरेक्ट लक्ष त्या क्वेश्चनकडे आणि दुसरं म्हणजे ते अंडरलाईन केलेलं जे आन्सर आहे त्याच्याकडे डायरेक्टली जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला ते तिथे प्रेझेंट करायचं आहे. नंतर आता मी हे सांगितलं की तुम्हाला कोणत्या क्वेश्चन्स लिहायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही बोर्ड एक्झाम्सचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात, ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन म्हणजे ज्याला 1 मार्क 2 मार्क आहेत ते क्वेश्चन्स लिहित असताना तिथे तुम्हाला क्वेश्चन पूर्ण लिहावा लागतो. पूर्ण क्वेश्चन लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे आन्सर लिहायचं. पण जेव्हा तुम्ही 3 मार्काचे, 4 मार्काचे, 5 मार्काचे क्वेश्चन्स जेव्हा लिहिताय तेव्हा तुम्हाला क्वेश्चन लिहायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट आन्सर स्टार्ट करायचे. फक्त तुम्ही स्टार्टिंगला जर तुम्ही लिहिताय, जर समजा आपण इतिहासामध्ये जर समजा आपण एखादा शॉर्ट नोट लिहितोय किंवा सायन्समध्ये आपण शॉर्ट नोट लिहितोय थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. आता ह्याचं तुम्हाला जर डेफिनेशन लिहायचं आहे आणि ते 3 मार्काला आहे, मग तुम्ही कसं करायचं, फक्त हा क्वेश्चन लिहायचं आणि डायरेक्ट आन्सर स्टार्ट करायचं. क्वेश्चन नंबर कितवा आहे तो ते लिहायचं आणि आपले आन्सर स्टार्ट करायचं. थिअरी ऑफ इव्हॉल्युशन हे आन्सर स्टार्ट करायचं. अशा पद्धतीने आपल्याला ते प्रेझेंटेबल करायचं आहे. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला पेन घ्यायची, हॉल तिकीट कंपल्सरी आहे. दुसरं म्हणजे आपले जे कंपासमध्ये पेन, पेन्सिल, इरेझर, स्केल पण मी तुम्हाला सांगितले, मोठी स्केल वेगळी, छोटी स्केल वेगळी, ह्या 2 वेगवेगळ्या स्केल घ्यायचे आहेत जे तुमच्याच सोयीस्कर आहेत. घड्याळ जर तुम्ही तुमच्या हातामध्ये जर घेताय तर ते भरपूर चांगलं आहे. दुसरं म्हणजे पाण्याची बॉटल ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत तुम्हाला सोबत, हे सगळ्या गोष्टी घ्यायच्या. दुसरं म्हणजे पेपर सॉल्व्ह करताना सगळ्यात आधी तुम्हाला तुमची आन्सर शीट मिळाली तर सगळ्यात आधी भरपूर मुलं असे करतात, आन्सर शीट मिळाल्या आपलं जी इन्फॉर्मेशन आहे ती फिल करायला घेतात आणि नंतर चेक करतात तर पेपर त्यांचा डॅमेज निघतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम निघतो. मग त्याच पेपरमध्ये त्यांना पूर्ण आन्सर शीट तीच घ्यावी लागते, कारण पेपर चेंज केला जात नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला जेव्हा आन्सर शीट मिळेल तेव्हा ती आन्सर शीट आधी दोन्ही बाजूने व्यवस्थित चेक करून घ्या, ती बरोबर प्रिंटेड आहेत का नाही. प्रिंटेड म्हणजे कशी, त्याला लाईन्स आहेत का नाहीत, बरोबर अशा पद्धतीने लाईन्स आहेत का नाही हे चेक करून घ्या. नंतर तुम्ही फर्स्ट पेज जो आहे, पहिला पान, ते चेक करून घ्या. तिथे इन्फॉर्मेशन लिहायला व्यवस्थित जागा आहे का नाही, व्यवस्थित प्रिंट केलेलं आहे का नाही, हे सगळं चेक करून घ्या आणि नंतर तुम्ही तुमची माहिती फिलअप करा. फिलअप केल्यानंतर ह्या ज्या मी लाईन्स दाखवल्या, लाईन्स ते तुम्ही ड्रॉ करा. लाईन्स केल्या त्या तुमच्यासाठी सोयीस्कर आहेत आणि सोबत तुमचा पेपर जो आहे तो ओव्हरऑल प्रेझेंटेबल चांगला असतो, ज्याने तुमचा पेपर छान दिसतो. अशा पद्धतीने तुम्ही पेपर स्टार्ट करायचा आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू इंग्लिशच्या पेपरमध्ये पॅसेजेस कशा पद्धतीने सोडवायचे, पर्सनल रिस्पॉन्सेस कसे द्यायचे, ग्रामर सेक्शन कसं सोडवायचं, आपण हे बघू वेगळ्या लेक्चरमध्ये. नंतर आपण बघणार आहोत गणिताचे लेक्चर्स. गणिताच्या पेपर्समध्ये कुठले क्वेश्चन सोडवायचे, तुम्ही
कुठले क्वेश्चन जास्त मार्क्स गेनिंग आहेत हे आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गणिताचे पेपर कसे कॅल्क्युलेट करायचे, कोणत्या कमी टाईममध्ये किती पेपर सोडवायचा हे आपण बघणार आहोत. प्लस सायन्स पेपरमध्ये आपल्याला कुठे डायग्राम काढायचे, डायग्राम कसं प्रेझेंट करायचं, त्याला लेबलिंग कसं करायचं, त्याला नावं कसे द्यायचे हे सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्यासोबतच इतिहास आणि भूगोल, हो, हिस्ट्री आणि जिओग्राफीचे आन्सर्स तुम्ही कसे लिहाल तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील हे सुद्धा मी ट्रिक्स तुम्हाला देणार आहे. सो या सगळ्या व्हिडिओ जे विद्यार्थी यावर्षी 10वीची एक्झाम देणार आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि जे पालक हा व्हिडिओ बघत आहेत ते त्यांच्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना बोर्ड एक्झामचं जे प्रेशर आहे ते थोडंफार कमी होईल. आणि टेन्शन घेऊ नका, पेपर खूप इझी असतात, काहीही टेन्शन घेण्यासारखं नसतं. जो आपला वर्षभर झालेला अभ्यास असतो त्या अभ्यासामधूनच 10वीच्या बोर्ड एक्झामला विचारलेलं असतं. मेनली आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे असतात क्वेश्चन्स तेच आपल्याला बोर्ड एक्झामला विचारले जातात. फक्त तिकडे थोडेफार फिगर्स चेंज केले जातात, गणितामध्ये फिगर्स चेंज केले जातात, नंबर्स चेंज केले जातात. बाकी सगळे क्वेश्चन्स सेम टू सेम असतात, ॲज इट इज असतात. म्हणून टेन्शन घेऊ नका, सगळ्या रिलॅक्स व्हा. 10वीचं वर्ष आहे म्हणून घाबरून जाऊ नका. काय सगळे पेपर्स तुम्ही कसे पेपर सोडवायचे, काही ट्रिक्स तुम्ही यूज करू शकता, याची सगळी डिटेल माहिती मी आता अपलोड करत जाईल या वीकमध्ये, 10वीच्या वीकमध्ये. आणि 10वी झाल्यानंतर 10th झाल्यानंतर तुम्ही कोणती फील्ड घ्याल तर तुम्हाला कुठे सक्सेस म्हणजे कुठे करिअर मिळेल, कोणतं करिअर मिळेल याचा सुद्धा आपण गाईडलाईन आपण इथे माझा एक व्हिडिओ येणार आहे. आणि व्हिडिओ जाता जाता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती चांगली मिळाली असेल तर प्लीज मला छान असे कमेंट्स करा. आणि प्लीज मला या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि आपल्या निलंग्यामध्येच प्रसन्न अकॅडमी ही ओपन झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये 1ली ते 10वीचे विद्यार्थी घेतो. इंग्लिश, मराठी आणि सेमी या तिन्ही माध्यमातल्या विद्यार्थ्यांना आपण इथे घेणार आहोत. ॲडमिशन स्टार्ट झालेले आहेत. आणि या वर्षीची जी बॅच आहे 10वीची ती सक्सेसफुली पास आउट झालेली आहे. म्हणजे आता त्यांचे पण एक्झाम्स आहेत, ते पास होतीलच. आणि पुढच्या वर्षीचे 10वीची बॅच सुद्धा आपल्याला स्टार्ट करायची आहे. जर कोणी इंटरेस्टेड असेल प्रसन्न आपल्या ह्या बॅचमध्ये, माझं प्रेझेंटेशन, माझं शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 7038980486 प्रतिभा मॅम. आणि आपण एप्रिलमध्ये नवीन 2026-27ची 10वीची बॅच स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग.